तुम्हाला माझ्या कानाखाली मारायचे ना तर मारा प्लीज, तुम्ही मारू शकता, पण माझ्या मम्मीची ह्यात काहीच चूक नाहीये. आम्ही स्वामी भक्त, आमचे मम्मी पप्पा ना आमच्यासाठी देवासारखे. प्लीज त्यांच्याशी असं नका वागू. काकी हवं तर ना मी तुमच्या पाया पडते, नाक रगडते, पण प्लीज माझ्या ताईचं लग्न गौतम सोबत होऊ द्या. जरू जरू ऐक ना, मी अगं चूक माझी झाली ना, मग माफी पण मीच मागेन, तू नाही. आम्ही दोन फॅमिलीला न सांगता हा प्लॅन केला होता. आणि मम्मी तुझ्या पाया पडताना लाज नाही वाटत तर काकींच्या पाया पडायला काय हरकत आहे? तुझेच संस्कार आहेत ना मोठ्यांच्या पाया पडायचं, त्या पण मोठ्याच आहेत. चला काय ते आटपा लवकर. पर्स काढून ठेव ग. उठ प्लीज उठ, तुला हे सगळं करायची काही गरज नाही. मला माहिती आहे तुला खूप वाईट वाटले. आम्ही हे सगळं तुझ्यापासून लपवलं. या कुटुंबासोबत दिवसेंदिवस वाद वाढले, गैरसमज निर्माण झाले, पण आता हे सगळं थांबायला हवं. कारण इथे प्रश्न गौतम आणि आसावरीच्या भविष्याचा आहे. आणि मी माफी मागितली ना तुझी, खरंच माझं चुकलं. पण जसं तुला वाईट वाटतंय ना तसं यांनाही वाईट वाटलंय, तिच्या वडिलांनाही वाईट वाटलंय. पण त्यांनी नाही मला आणि गौतमला पायावर डोकं ठेवून माफी मागायचं सांगितलं.